Friends, today's our topic is past perfect tense. मित्रांनो, आज आपण पूर्ण भूतकाळ शिकणार आहोत. Friends, as we are learning tenses topic, we have completed present tense all subtypes. Means simple present tense, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense. In past tense also, friends, we have completed simple past tense and past continuous tense. And now we are going to learn in this lecture past perfect tense. That is the third type of past tense. आणि हा जो प्रकार आहे तो भूतकाळाचा तिसरा प्रकार आहे. आता मित्रांनो, स्ट्रक्चर, फॉर्म्युला या सर्व गोष्टी आपण नेम या सर्व गोष्टी या लेक्चरच्या आधारे शिकणार आहोत. फ्रेंड्स, here some action words are also given. Before that we will say, before we begin to learn past perfect tense, we will learn following action words with their third form of the verb. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला काही थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब शिकायची आहेत आणि त्या थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब हे आपल्याला सेंटेन्समध्ये यूज करायचे आहेत. आता मित्रांनो, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे काय, तर क्रियापदाचे तिसरे रूप. आपण याला बोलत असतो थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. प्लीज रीड अँड स्टडी केअरफुली विथ प्रोनाउन्सिएशन, मीनिंग अँड स्पेलिंग. आणि मित्रांनो, आपल्याला या क्रियापदाचे उच्चार, अर्थ आणि स्पेलिंग हे चांगल्या पद्धतीने शिकायचे आहेत आणि आपण सेंटेन्समध्ये ही सर्व ॲक्शन वर्ड्स किंवा क्रियापदे वापरणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस सी लिस्ट ऑफ बेस वर्ब्स अँड पास्ट पार्टिसिपल. आणि मित्रांनो, आता आपण बघूया की या लिस्टमध्ये बेस वर्ब्स म्हणजेच मुख्य क्रियापद किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड पास्ट पार्टिसिपल मीन्स थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब देण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो, आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजेच पास्ट पार्टिसिपल वापरत असतो. आणि आता आपण बघूया बेस फॉर्म ऑफ द वर्ब आणि पास्ट पार्टिसिपल. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी बेस वर्ब अँड पास्ट पार्टिसिपल. नाउ हिअर वी कॅन सी बी, हॅड बीन. म्हणजेच आपल्याला पास्ट पार्टिसिपलमध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावेच लागते आणि त्यानंतर आपण वापरत असतो थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब विच इज नोन ॲज पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. ईट, हॅड ईटन. स्टार्ट, हॅड स्टार्टेड. कंप्लीट, हॅड कंप्लीटेड. कम, had come. Ring, had rung. Send, had sent. Write, had written. Die, had died. Live, had left. Finish, had finished. Make, had made. In this way friends, we are using third form of the verb. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला had या सहाय्यकारी क्रियापदानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब यूज करावा लागतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी द मोर action words with their past participle form. Cook, had cooked. Run, had run. Send, had sent. Go, had gone. See, had seen. Receive, had received. Paint, had painted. Help, had helped. Get, had got. And friends, here we can see we are using third form of the verb. And what is the third form of go? That is gone. Like go, went, gone. Receive, received. Received and received means second and third form are same, means in some action words second and third form are same. Now we will see one more action word and that is send. Send, second form is sent and third form is also sent. In this way friends, action words or verbs, main verb we have to use and third form of the verb we have to use in past perfect tense. Now let us learn in detail what is the structure of पास्ट परफेक्ट टेन्स. आणि मित्रांनो, आता आपण पास्ट परफेक्ट टेन्सची रचना शिकूया. फॉर्म्युला आपण आता शिकणार आहोत. फ्रेंड्स, इफ यू नो फॉर्म्युला ऑफ ईच टेन्स व्हेरी वेल, देन यू कॅन फ्रेम ॲट एनी प्लेस ॲट एनी टाइम बिकॉज इट इज व्हेरी इझी टू कीप इन माइंड और इट इज व्हेरी इझी टू फ्रेम द सेंटेन्स इझिली बाय लर्निंग द फॉर्म्युला. आणि आपल्याला जर रचना येत असेल, जर आपल्याला त्या टेन्सचा फॉर्म्युला माहिती असेल तर आपण इझिली वाक्य तयार करू शकतो. आपल्याला कळते की सब्जेक्ट केव्हा वापरायचा, त्यानंतर कोणता वर्ब वापरायचा, तिथे वर्ब वापरावे की वर्ब प्लस आयएनजी वापरावे का पास्ट पार्टिसिपल वापरावे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट कोणता वापरावा. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला वाक्य रचनेच्या आधारे म्हणजेच आपल्याला स्ट्रक्चरच्या आधारे समजत असतात. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न द फॉर्म्युला ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. फ्रेंड्स, in past perfect tense we are using subject plus had which is helping verb.
सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण पूर्ण भूतकाळामध्ये कर्ता प्लस हॅड वापरत असतो, जो की आहे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर आपण वापरत असतो भूतकाळाचे रूप, मीन्स थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब विच इज नोन ॲज पास्ट पार्टिसिपल. अँड देन वी आर युजिंग ॲट द एंड कर्म. आणि आपण शेवटी काय वापरतो तर कर्म वापरत असतो. आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलतो ऑब्जेक्ट. अँड इन एव्हरी सेंटेन्स वी आर युजिंग द सेम फॉर्म्युला अँड वी आर फ्रेमिंग द sentences. Now let us see the examples, and through the examples we will learn what is mean by past perfect tense. Friends, here we will learn assertive type of sentence. मित्रांनो, आपण यामध्ये विधानार्थी वाक्य शिकणार आहोत. विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर विधानार्थी वाक्य ही सरळ सरळ दिलेली असतात. त्यामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड नसतो. त्याचप्रमाणे त्यामध्ये क्वेश्चन देखील विचारलेला नसतो, कमांड रिक्वेस्ट देखील नसते. सो दॅट इज नोन ॲज ॲसरेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. सो फ्रेंड्स, हिअर टू कॉलम्स आर गिवन. फर्स्ट कॉलम इज डिनोटिंग सिंग्युलर सेंटेन्सेस and second column is denoting plural sentences. And here we can see first person, second person and third person. These three pronouns are given, and so we will come to know which pronoun we should use and which verb we should use in past perfect tense. So let us learn with the help of example. I had worked, मी काम केले होते. We had worked, आम्ही काम केले होते. You had worked, तू काम केले होते. You had worked, तुम्ही काम केले होते. He had worked, त्याने काम केले होते. She had worked, तिने काम केले होते. It had worked, ते काम झाले होते. They had worked, तिने काम केले होते. In this way friends, we are using in past perfect tense subject plus had plus V3 plus object. They had worked, त्यांनी काम केले होते. In this way friends, we are framing the sentences in past perfect tense. अशा प्रकारे मित्रांनो, आपण पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य तयार करत आहोत. फ्रेंड्स, सो वी हॅव टू कीप इन माइंड फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 मीन्स पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. सो फ्रेंड्स, अगेन वी कॅन सी मोर एक्झाम्पल्स. आय हॅड ब्रोकन अ टॉय, म्हणजे मी खेळणं तोडले होते. आय हॅड ब्रोकन अ स्टिक, म्हणजे मी काठी तोडली होती. आय हॅड संग अ सॉन्ग, मी गाणे गायले होते. आय हॅड रिटन अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली होती. आय हॅड रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचले होते. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन फ्रेम अ नंबर ऑफ सेंटेन्सेस बाय युझिंग पास्ट परफेक्ट टेन्स. आणि अशा प्रकारे आपण खूप सारी वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये तयार करू शकतो. फ्रेंड्स, नाऊ वी विल सी द एक्झाम्पल्स ऑफ ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस. विधानार्थी वाक्यांची काही आता उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. फ्रेंड्स, हिअर इज गिवन first person pronoun, second person pronoun and third person pronoun, and this side singular and plural sentences. म्हणजेच एकवचनी आणि अनेकवचनी सर्वनामाची म्हणजेच क्रियापद आणि सर्वनाम वापरून कशी वाक्य तयार करावी अशा प्रकारची सेंटेन्सेस आपल्याला यात अभ्यासायला मिळणार आहे. अशा प्रकारची सेंटेन्सेस आपल्याला यात अभ्यासायची आहेत. तर मित्रांनो, चला बघूया. आय हॅड रिटन, मी लिहिले होते. वी हॅड रिटन, आम्ही लिहिले होते. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल वी आर युझिंग हॅड प्लस V3 म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आपण वापरून वाक्य तयार करत आहोत. यू हॅड रिटन, तू लिहिले होते. यू हॅड रिटन, तुम्ही लिहिले होते. ही हॅड रिटन, त्याने लिहिले होते. शी हॅड रिटन, तिने लिहिले होते. इट हॅड रिटन, ते लिहिले होते. दे हॅड रिटन, त्यांनी लिहिले होते. इन दिस वे फ्रेंड्स, वी आर युझिंग द फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट अँड वी आर फ्रेमिंग द सेंटेन्सेस. नाव फ्रेंड्स, लेट अस से पूर्ण भूतकाळातील स्वरूपात तयार झालेल्या वाक्यामध्ये प्रथम विषय असतो. म्हणजेच त्या वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो. त्यानंतर हॅड आणि नंतर क्रियापदाचे भूतकाळातील कृदंत स्वरूप असते. उदाहरण, मी त्याला पाहिले होते. आता मित्रांनो, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वाक्याच्या सुरुवातीला काय असते तर कर्ता म्हणजेच सब्जेक्ट असते. त्यानंतर हॅड वापरला जातो. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. आणि शेवटी आपण वापरत असतो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मी त्याला पाहिले होते म्हणजे आय हॅड सीन हिम, मी त्याला पाहिले होते. निषिद्ध वाक्यात विषयाच्या नंतर हॅड आणि पास्ट पार्टिसिपल दरम्यान
नॉट ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो ती आली नव्हती. म्हणजेच निषिद्ध म्हणजे काय तर नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह वाक्यामध्ये आपण काय करत असतो तर आपण हॅड नंतर नॉट वापरत असतो आणि अशा प्रकारे ते सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह मीनिंग देते. आणि आपण बोलू शकतो ती आली नव्हती म्हणजे शी हॅड नॉट कम, म्हणजेच ती आली नव्हती. हॅड प्लस नॉट वापरून आपण वाक्य निगेटिव्ह बनवतो. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक वाक्यामध्ये आधी हॅड वापरला जातो, त्यानंतर सब्जेक्ट आणि नंतर भूतकाळाचा पार्टिसिपल वापरला जातो. आता या वाक्यामध्ये मित्रांनो या प्रकारात आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय करतो तर आपण हॅड सुरुवातीला वापरतो. फॉर आस्किंग क्वेश्चन इन पास्ट परफेक्ट टेन्स वी यूज हॅड इन द बिगिनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. देन आफ्टर हॅड वी आर युजिंग सब्जेक्ट. Then after subject we are using past participle and we are framing the question and we are asking the question to the next person. Had you drawn a picture? तुम्ही चित्र काढले होते का? अशा प्रकारचा क्वेश्चन मित्रांनो आपण या प्रकारामध्ये विचारू शकतो, तयार करू शकतो. Action taking place before a point of time in the past about which we are already speaking. आता मित्रांनो आपण यामध्ये काही एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्यामध्ये एखादी घटना ही घडण्या अगोदर म्हणजेच ॲक्शन टेकिंग प्लेस बिफोर अ पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट, आणि म्हणजे एखादी घटना ही घडली आणि त्यानंतर त्या घटने अगोदर काहीतरी घटना घडली किंवा काहीतरी बोलले गेले अशा प्रकारे आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समधून कळत असते. आता आपण बघूया एक्झाम्पल्स. ही डाईड इन 1957. हिज वाईफ हॅड डाईड 5 years अर्लियर. त्याचे निधन 1957 मध्ये झाले. त्याच्या पत्नीचे 5 वर्षापूर्वीच निधन झाले होते. आता मित्रांनो या वाक्यामध्ये आपण बघू शकतो की आपण कोणते क्रियापद वापरत आहोत तर आपण डाय आणि डायचे थर्ड फॉर्म आहे डाईड. आपण डाईड हे क्रियापद वापरत आहोत आणि हे काय आहे तर हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे. मीन्स simple past plus past perfect tense combination is given here and in second sentence we are using had died, means this is past perfect tense because in past perfect tense we use helping verb means had plus past participle means third form of the verb, and so that is why this is combination of simple past and past perfect tense. Now friends, next example we will say by 10 I had already written 6 letters. मी 6 पत्रे 10 वाजेपर्यंत लिहिली होती. अँड फ्रेंड्स इन दिस एक्झाम्पल हॅड प्लस रिटर्न मीन्स वी आर युजिंग हेल्पिंग वर्ब प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब विच इज नोन ॲज पास्ट पार्टिसिपल अँड दॅट इज वाय वी कॅन से दॅट दिस इज पास्ट परफेक्ट टेन्स. व्हेन शी अराइव्ड ही हॅड जस्ट लेफ्ट. ती आली तेव्हा तो नुकताच निघून गेला होता. अँड फ्रेंड्स वी कॅन सी हियर वन ॲक्शन इज टेकिंग प्लेस अँड इमिजिएटली means before one action another action is taking place, and so that is why this is past perfect tense, and in this way conditions are given there in past perfect tense used with after to denote a sequence of action. आणि आपल्याला आफ्टर हा शब्द वापरून म्हणजे त्या माध्यमातून आपण सिक्वेन्स डिनोट करत असतो. आय हॅड फिनिश्ड आय वेंट आउटसाइड, म्हणजे मी सर्व संपवून किंवा मी सर्व संपल्यावर बाहेर गेलो. आफ्टर शी हॅड मेड द कॉफी शी सॅट डाऊन. कॉफी बनवल्यानंतर ती खाली बसली. शी सॅट डाऊन आफ्टर मेकिंग द कॉफी, म्हणजेच ती कॉफी बनवल्यानंतर खाली बसली. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य तयार करता येतात. नाउ लेट अस सी द नेक्स्ट रूल व्हेन टू यूज पास्ट परफेक्ट टेन्स. व्हेन इज ऑफन यूज टू कनेक्ट टू ॲक्शन्स इन द पास्ट सिम्पल बट ओनली व्हेन इट इज क्लिअर दॅट वन फॉलोड द अदर. ऑफन देर इज अन आयडिया ऑफ रिझल्ट. आणि जेव्हा एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीला फॉलो करत असते त्यावेळेस आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरत असतो. आणि यामध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत. वेन ही टुक ऑफ हिज हॅट दे कुड सी दॅट ही वॉज बाल्ड. जेव्हा त्याने त्याची टोपी काढली त्यावेळेस त्यांना कळले की त्याला टक्कल होती. अशा प्रकारे मित्रांनो आपण बाल्ड म्हणजे काय तर टक्कल असणे. अशा प्रकारचे सेंटेन्स म्हणजे एक क्रिया घडल्यानंतर लगेच दुसरी क्रिया ही घडते तेव्हा आपण बोलत असतो पास्ट परफेक्ट टेन्स. हॅड यू ऑलरेडी लेफ्ट स्कूल वेन यू मेट हर. तू तिला भेटल्यानंतर लगेच स्कूल सोडली का किंवा तिथून निघून गेला का.
हाऊ लॉंग हॅड यू बीन इन द आर्मी ॲट दॅट टाइम, तू आर्मीमध्ये किती दिवसापर्यंत होता, अशा प्रकारची क्वेश्चन आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला वापरून, त्यानंतर सब्जेक्ट वापरून आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स वापरून आपण क्वेश्चन विचारत असतो. बिकॉज फ्रेंड्स, इन पास्ट परफेक्ट टेन्स वी आर युजिंग ओनली वन helping verb and that is had, but in past simple past tense or past continuous tense we are using was or were. In present tense we are using am, is, are, but there is only one tense in which we are using only one helping verb and that is had, and that tense is past perfect tense. Now friends, let us see the negative sentences we are going to learn. And so first sentence is, when she arrived I had not finished cooking. जेव्हा ती आली तेव्हा मी माझे कुकिंग संपवले नव्हते. अशा प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन निगेटिव्ह सेंटेन्स हे तयार करत आहोत आणि आपण सांगू शकतो हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे. तर कसे, तर आपण यामध्ये हॅड प्लस नॉट वापरत आहोत. अँड वी हॅव लर्न्ड whenever we are using helping verb plus not, so that denotes the negative meaning, and so that sentence is known as negative type of sentence. So this sentence it is in negative form. हे सेंटेन्स निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी आहे. आता मित्रांनो दुसरे सेंटेन्स आहे, बिफोर लास्ट नाईट आय हॅड नेवर इटन स्क्वेट. आता मित्रांनो या वाक्यामध्ये आपण वापरत आहोत हॅड नेवर, जे की आपल्याला नकारार्थी मिनिंग देत आहे. अँड इन दिस वे फ्रेंड्स, in past perfect tense we can frame the question, we can ask the question, we can frame the negative sentence also which is giving us negative meaning. Now friends, let us say भूतकाळातील एक निश्चित वेळेपूर्वी क्रिया पूर्ण झाली हे दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. म्हणजेच भूतकाळात एक निश्चित वेळेपूर्वी क्रिया पूर्ण झाली हे दाखवण्यासाठी आपण कोणता टेन्स वापरतो, तर आपण वापरत असतो पास्ट परफेक्ट टेन्स. आणि आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅड मेट हिम बिफोर 1980. मी त्याला 1980 पूर्वी भेटलो होतो. अशा प्रकारे जेव्हा दोन क्रिया भूतकाळात घडल्या तेव्हा दोन क्रियांपैकी कोणती क्रिया प्रथम झाली, म्हणजेच कोणती क्रिया इतर क्रियेपूर्वी घडली हे सूचित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पूर्ण भूतकाळ वापरला जातो. एका वाक्यात साधा भूतकाळ वापरला जातो, नंतर पूर्ण भूतकाळ इतर संबंधित वाक्यामध्ये वापरला जातो. मीन्स फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड sentences are given in which there is combination of simple past tense and past perfect tense. Means in one example simple past tense is given and in second example past perfect tense is given, and that is the combination of simple past and past perfect tense. The train had started when I reached the station. मी जेव्हा स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ट्रेन चालू झाली होती. So first part of the sentence it is past perfect tense because had started is used, and second part of the sentence I reached the station, this is simple past tense sentence because we are using second form of the verb. In this way combination of two tenses are given of simple past and past perfect tense. Now we will see the second example. My son had died before I went to the hospital. मी हॉस्पिटलला पोचण्यापूर्वी माझा मुलगा मेला होता. आणि या वाक्यामध्ये मित्रांनो हॅड डाईड आणि वेंट ही दोन क्रियापदे वापरलेली आहे. आता मित्रांनो आपण काही वाक्य बघूया. खालील वाक्यामध्ये काही अक्षरे देण्यात आलेली आहेत आणि ती अक्षरे आपल्याला बघायची आहेत की कोणती आहेत, तर ते आपल्याला काही हेल्पिंग वर्ब्स दिसणार आहेत आणि काही थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब देखील दिसणार आहेत, म्हणजेच आपल्याला ओळखायची आहेत. They had completed the work before 1960. त्यांनी हे काम 1960 पूर्वी पूर्ण केले होते. आता मित्रांनो त्यांनी हे काम किंवा ते काम केव्हा पूर्ण केले होते, तर हे काम त्यांनी 1960 पूर्वी पूर्ण केले होते. सो वी आर युजिंग हॅड प्लस कंप्लीटेड, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. आणि हे वाक्य अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्सचे आहे. आय हॅड बॅक बिफोर यू रिच्ड देअर. तुम्ही तेथे पोचण्यापूर्वीच परत आलो होतो. अशा प्रकारची वाक्य, खूप सारी वाक्य मित्रांनो आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सची बनवता येत असता, ज्यामध्ये आपण क्वेश्चन तयार करू शकतो, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो आणि ॲसरेटिव्ह सेंटेन्स देखील तयार करू शकतो. द बेल हॅड रंग बिफोर आय एंटर्ड द स्कूल. मी शाळेत प्रवेश करण्यापूर्वी बेल वाजली होती.
बेल केव्हा वाजली, तर मी शाळेत प्रवेश करण्यापूर्वी. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आय एंटर्ड द स्कूल, दिस इज सिंपल पास्ट टेन्स सेंटेन्स अँड द बेल हॅड रंग. हॅड रंग इज द पास्ट परफेक्ट टेन्स सेंटेन्स. स्मिता हॅड कुक्ड फॉर अस वेन वी मेट हर. स्मिताला भेटल्यावर तिने आमच्यासाठी स्वयंपाक केला होता. द रॉबर्स हॅड रन अवे बिफोर आय एंटर्ड द स्कूल. मी शाळेत पोहोचण्याआधीच दरोडेखोर पळून गेले होते. इन सिंपल पास्ट टेन्स वी आर युजिंग सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. इन पास्ट परफेक्ट टेन्स वी आर युजिंग हॅड प्लस V3 means past participle. Now let us see friends more examples. I had sent a message to you before you telephoned. तू फोन करण्यापूर्वी मी तुला संदेश पाठवला होता. Had you gone to the school before she came to you? ती तुझ्याकडे येण्यापूर्वी तू शाळेत गेला होतास का? अशा प्रकारे मित्रांनो सेंटेन्स तयार करता येत आहेत. Had she seen you before you married? लग्नाआधी ती तुला भेटली होती का? Had the people not received any money before you gave them the check? त्या लोकांना तुम्ही धनादेश देण्याआधी पैसे मिळाले नाहीत का? अशा प्रकारचा क्वेश्चन आपण यामध्ये विचारत आहोत. Had you painted a picture when they met you? जेव्हा ते तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही चित्र काढले होते का? फ्रेंड्स, दिस एक्झाम्पल इज ऑफ इंटेरोगेटिव्ह टाईप. आणि हे एक्झाम्पल प्रश्नार्थक वाक्याचे आहे, म्हणजे यामध्ये आपण प्रश्न विचारत आहोत. So how to ask question in past perfect tense? We have to use helping verb in the beginning part of the sentence, that is had. Then after that we have to use subject, that is you, and then we have to use past participle means V3 plus remaining part of the sentence and at last question mark. In this way friends, in same way means we have learned in present tense and in past tense also, and in the same way we have to frame the question in past perfect tense also. And so in this way we can frame the question and we can ask the question. Usha loved me because I had helped her. उषा माझ्यावर प्रेम करते कारण मी तिला मदत केली होती. You were happy since you had got a prize. तुला बक्षीस मिळाले म्हणून तू खुश होतास. अशा प्रकारचे वाक्य मित्रांनो आपल्याला या पास्ट परफेक्ट टेन्सच्या माध्यमातून तयार करत येत असतात आणि अशा प्रकारची वाक्य आपल्याला शिकायला मिळालेली आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस से वरील प्रत्येक वाक्यात दोन क्रिया झाल्या आहेत असे सांगितले आहे, परंतु दोन्ही क्रिया एकाच वेळी घडल्या नाहीत. प्रत्येक वाक्याच्या आधी एक क्रिया असते आणि नंतर दुसरी क्रिया असते. फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड दॅट इन एव्हरी सेंटेन्स टू ॲक्शन्स आर टेकिंग प्लेस मीन्स टू ॲक्शन्स आर हॅपन्ड अँड वन ॲक्शन हॅपन्ड. आता मित्रांनो आपण बघूया, प्रत्येक वाक्यातील पहिली क्रिया सहाय्यक क्रियापद हॅड आणि मुख्य क्रियापद वापरून दर्शवली आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे जेव्हा दोन क्रिया भूतकाळात घडल्या तेव्हा इंग्रजीमध्ये पूर्ण भूतकाळाचा वापर केला जातो. पूर्ण भूतकाळाला इंग्रजीत पास्ट परफेक्ट टेन्स म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण भूतकाळाला इंग्रजीत काय म्हणतो तर पास्ट परफेक्ट टेन्स. सहाय्यक क्रियापदाचे भूतकाळाचे रूप मुख्य क्रियापदाच्या भूतकाळाच्या आधी ठेवल्याने इंग्रजीमध्ये पूर्ण भूतकाळ होतो. अँड फ्रेंड्स, इन दिस वे वी आर युजिंग हेल्पिंग वर्ब बिफोर द मेन वर्ब अँड सो दॅट इज नोन ॲज पास्ट परफेक्ट टेन्स. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कम्प्लिटेड पास्ट परफेक्ट टेन्स. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण भूतकाळ हा टॉपिक शिकलेलो आहोत. मित्रांनो आपल्याला आजचा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.